शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनानं अखेर कर्जमाफी संबंधी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरा बदल घडणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या नव्या निर्णयात नक्की काय आहे आणि त्याचा थेट फायदा कोणाला मिळणार आहे हे संपूर्ण आणि सोप्या भाषेत समजणार आहे. शासनानं नुकताच एक महत्त्वाचा आदेश काढला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा, आंदोलनाचा ताण आणि शेतकऱ्यांच्या मनातील असुरक्षितता आज या निर्णयामुळे कमी झाली आहे. या आदेशात 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक शेतकऱ्यांना लगेच जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न हा कर्जमाफी नेमकी कोणासाठी आहे. चालू कर्ज असलेले शेतकरी असोत किंवा थकीत कर्ज असलेले असोत किंवा ज्यांनी कर्जाचं पुनर्गठन केले आहे, ते सगळे या दिलाशात येतात. म्हणजेच पीक कर्जाच्या सर्व श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय लागू आहे. या निर्णयानं आणखी एक तात्काळ दिलासा दिला आहे. खरीप 2025 पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचं पीक कर्ज वसूल केलं जाणार नाही. म्हणजेच बँकेकडून वसुलीसाठी कोणताही प्रतिनिधी तुमच्याकडे येणार नाही. सध्याच्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं थेट पाऊल उचललं आहे. परंतु इथेच एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एका बाजूला कर्जाची वसुली थांबवली आहे, तर दुसऱ्या बाजूला कर्ज पुनर्गठनाची संधीही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता काय करायचे? कर्जमाफीची वाट पाहायची की लगेच पुनर्गठन करून घ्यायचे? पुनर्गठन केल्यावर कर्ज माफ होणार का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या निर्णयात असेही नमूद आहे की पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळू शकते, पण त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ही अट पूर्ण केली नाही तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. पुढे मी ही अट कोणती आहे ते स्पष्ट करतो. पहिले समजून घ्या, ही वसुली स्थगिती कोणासाठी आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत, ज्यांना अनुदान मंजूर झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे. जर तुमच्या भागात अतिवृष्टीचं नुकसान कमी असेल किंवा पंचनामा नसेल, तर ही स्थगिती तुमच्यासाठी लागू होणार नाही. अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही कर्जाचा बोजा येणार नाही, मग ते कर्ज सहकारी बँकेचं असो की राष्ट्रीयकृत बँकेचं. सरकारने हे नियम स्पष्टतेनं जाहीर केले आहेत. पूर्वी अनेकदा चुकीच्या अफवा पसरत होत्या, पण यावेळी शासनाचा निर्णय स्पष्ट आणि निश्चित आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं? पुनर्गठन करायचं का थांबावं? शासनानं पूर्वी कर्जमाफीची घोषणा केली आहे. जून अखेरपर्यंत कर्जमाफी करण्याचा इशारा दिला आहे. म्हणजे आता निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही पुनर्गठन केले तर तुमचे अल्पमुदतीचे कर्ज दीर्घमुदतीत रूपांतरित होईल आणि तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी म्हणून गणले जाल. नियमित कर्ज भरणाऱ्यांची सरसकट कर्जमाफी सहजा होत नाही. या निर्णयामध्ये शासनानं मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांसाठी पुनर्गठनाचा मार्ग ठेवला आहे. ज्यांची कर्जमाफी होणार नाही त्यांनी पुनर्गठन करून 1 वर्षाची सूट मिळवता येते. याचा अर्थ असा की कर्जमाफीच्या केंद्रस्थानी फक्त लहान आणि गरीब शेतकरी राहणार आहेत. जर तुम्ही अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असाल तर पुनर्गठन करणे तुमच्या फायद्याचं नाही. तुमचे कर्ज थकीत जाणे भविष्यातील कर्जमाफीसाठी अधिक उपयोगी ठरणार आहे, कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना थकीत कर्जावरच माफीची जास्त शक्यता असते. शासनानं कर्जमाफीच्या याद्या कधी प्रसिद्ध होतील याबद्दलही संकेत दिले आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये याद्या तयार होतील. जून अखेरपर्यंत संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल. कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही हेही स्पष्टपणे कळले आहे. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्याकडे मोठी जमीन, गाड्या, प्लॉट किंवा पगाराची नोकरी आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अशक्य आहे. गरीब, मध्यम आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. म्हणून जर तुम्हाला खरंच कर्जमाफीचा पूर्ण लाभ हवा असेल तर पुनर्गठन करू नका. तुमचे कर्ज थकीत होऊ द्या आणि शासनाच्या अंतिम निर्णयाची वाट पहा. पुनर्गठन केल्यावर कर्ज पुन्हा चालू स्थितीत जाते आणि पुन्हा चालू झालेल्या कर्जावर कर्जमाफी होत नाही. त्यामुळे हा पर्याय निवडणे धोकादायक ठरू शकतो. या निर्णयात 3 मोठे फायदे स्पष्ट आहेत. कर्ज वसुली पूर्णपणे थांबली आहे, कर्ज पुनर्गठनाची संधी उपलब्ध आहे आणि सर्व प्रकारचे कर्जधारक कर्जमाफीसाठी पात्र राहू शकतात. तरीही अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला, छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पुनर्गठन करू नये आणि जूनपर्यंत वाट पाहावी. तुम्हाला कर्जमाफीचा मोठा फायदा मिळू शकतो.
मोठे शेतकरी मात्र पुनर्गठनाचा मार्ग निवडून कर्ज दीर्घ मुदतीत घेऊ शकतात. हा शासन निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आगामी महिन्यात मोठे बदल होणार आहेत.